चांगल्या लीडर लोकांना एकदम क्लॅरिटी असते की त्यांचे स्ट्रेंथ काय आहे, त्यांची वीकनेस काय आहे, त्यांना कुठल्या प्रकारचे लोक आवडतात, कुठल्या प्रकारचे लोक नाही आवडत, कुठल्या कंडिशनमध्ये ते चांगलं परफॉर्म करतात, त्यांना जीवनात करायचं काय आहे, ते कशा प्रकारे करणार आहेत याची क्लॅरिटी लीडरला असणं गरजेचं आहे. आणि लीडरला क्लॅरिटी आली ना तर बाकी सगळ्यांना क्लॅरिटी मिळायला फार वेळ नाही लागत. ओके, त्यांचे तो व्हॅल्यूज, व्हॉट आर माय एथिकल व्हॅल्यूज, माझ्यासाठी राईट चीज काय आणि ती माझ्यासाठी राईट काय. रतन टाटा करतात म्हणून ते राईट नाही आहे, तर ते खरंच माझ्यासाठी तो नियम आहे आणि मला वाटतं की ते राईट गोष्ट आहे. तर माझ्यासाठी राईट गोष्ट काय आहे आणि त्याच्यामागचं राईट कारण काय. रिलेशनशिप व्हॅल्यूज, मी माझ्या टीममध्ये ट्रस्टचं आणि रिस्पेक्टचं वातावरण कसं क्रिएट करणार. ओके, एक लीडर म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. विश्वासाचं वातावरण आणि रिस्पेक्टचं वातावरण मी कसं तयार करेल. सक्सेस व्हॅल्यूज, माझं हे जीवन, माझी ही पृथ्वीवरची व्हिजिट मी कुठल्या गोष्टीवर इन्व्हेस्ट करणार, कारण ते आपल्या जीवनाचे प्रिन्सिपल्स आहेत. आणि त्याच्यामुळे काही प्रॅक्टिसेस पण आहेत. आता ह्या प्रॅक्टिसेस मी वाचतो तुमच्यासाठी, पण हे पुस्तकात आहेत, हे तुम्हाला वाचायचं आहे परत परत. ओके, आस्क युअर सेल्फ व्हॉट काइंड ऑफ हॅबिट्स अँड सिस्टम्स यू आर कन्सिस्टंटली प्रॅक्टिस. तुम्ही कुठल्या प्रॅक्टिसेस कन्सिस्टंटली फॉलो करणार आहात. तुम्ही बनवा तुमच्यासाठी नियम. ओके, व्हॉट विल यू डू टू ऑर्गनाइज युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला ऑर्गनाईज करण्यासाठी काय करणार आहात. ओके, याचा तुम्ही विचार करणं गरजेचं, कारण तुम्ही आता इतके दिवस परफॉर्म करत होता, आता तुम्हाला 7 कामगारांकडनं काम करून घ्यायचं आहे. तर तुमच्या स्वतःच्या काही सिस्टम प्रोसेस तुम्हाला बनवाव्या लागतील. व्हॉट विल यू डू एव्हरी डे वेन यू अराइव्ह ॲट वर्क. रोज तुम्ही कामावर आल्यावर, तुमची टीम 8 वाजता येणार आहे, त्याच्यासाठी 7:55 येऊन तुम्ही त्या 5 मिनिटात असं काय करणार आहात जे तुम्ही रोज करणार आहात, ते तुम्हाला ठरवायचं आहे. व्हॉट स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस विल यू मेंटेन टू कीप युअर सेल्फ ऑन ट्रॅक. ओके, तुम्ही असे काय नियम बनवणार आहात स्वतःसाठी, किंवा काय असे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणार आहात ज्या गोष्टी तुम्हाला ट्रॅकवर ठेवतील. कारण आहे ना, यश डोक्यात जाऊ शकतं, यशनी माणूस भटकू शकतो. ओके, 2 सिक्स मारल्यानंतर 3री सिक्स मारायची इच्छा होऊ शकते. तर त्यावेळेस आहे ना, स्वतःसाठी स्वतःने बनवलेले नियम असले पाहिजेत. व्हॉट आय विल डू, मी काय करेल याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची यादी आहे मी काय नाही करणार. मी काय गोष्टी आहेत ज्या कधीच नाही करणार, त्याची क्लॅरिटी असणं गरज. हाऊ विल यू ट्रीट पीपल, तुम्ही लोकांना कसं वागवणार आहात. तुम्ही आता लीडर म्हणून लोकांना कसं वागणं. व्हॉट विल बी युअर वर्क एथिक्स, तुम्ही कामावर येणार, तुमचे वर्क एथिक्स काय राहणार. ह्याच्यावरती मंथन करायचं आहे. हे असं नाही मी वाचलं आता तुम्हाला समजलं आता ते झालं, असं नाही आहे. आपल्याला आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवसापर्यंत लेवल 5 लीडर बनण्याचा स्ट्रगल करायचं. आपण दरवर्षी 2%, 3% जर इम्प्रूव्ह होत गेलो तर आपण आजपासून 10 वर्षानंतर आजपेक्षा 20-30 पट किंवा 50 पट बिझनेस आरामात सांभाळू शकतो. व्हॉट काइंड ऑफ एक्झाम्पल विल यू सेट, मी सुपरवायझर झालो आहे, हे 7 माझे टीम मेंबर आहेत, ह्यांच्यासाठी मी काय एक्झाम्पल सेट करणार आहे. ओके, मला ते एक्झाम्पल सेट करायचं आहे आणि ते काय एक्झाम्पल सेट करणार आहे त्याच्यावर मला विचार करायचा आहे. इट इज अप टू यू टू डिफाईन. हे प्रत्येकाने ज्याचं त्याचं ठरवायचं आहे. साहेबांना किंवा ट्रेनरला विचारायचं नाही आहे, तुम्हाला ठरवायचं आहे. ओके, बट नेवर फॉरगेट पोझिशन इज अ स्टार्टिंग प्लेस. पद मिळालं म्हणजे तुम्ही लीडर झालात असं नाही आहे. पद मिळालं म्हणजे तुम्ही लीडर झालात असं नाही आहे, हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे. ओके, पद मिळालं, आता तुम्हाला लीडर बनण्याची संधी मिळाली आहे. पद तुम्हाला साहेब देणार आहेत, लीडर तुम्हाला तुमच्याबरोबर काम करणारे लोक बनवणार.